विरोधात सध्या तुम्ही बघू शकता की एक रॅली निघाली आहे, ज्याच्यामध्ये जे ऑपरेशन सिंधू होतं त्याचा सत्कार केली जात आणि पाकिस्तानच्या झेंडे रस्त्यावर लावले जाते। या आंदोलनात, या रॅलीमध्ये सध्या तुम्ही बघू शकता की जे आपले हिंदुस्थानी जे महिला आहेत ते सध्या पाकिस्तानचा झेंडा फाडताना दिसतात आणि रस्त्यावर पाकिस्तानच्या इष्टी केलेला आहे। आमदार संजय पदे सध्या आमच्यासोबत आहेत। संजय जी, काय काय सांगणार आहे तुम्ही पाकिस्तानच्या विरोधात रॅली काय आहे? हमारी देश की सेना के सम्मान में ऑपरेशन सिंदूर के समर्थन में बोरीवली के नागरिक आज रास्ते पर उतरे हैं। हम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का अभिनंदन करते हैं और उनके नेतृत्व में देश सुरक्षित है, इस बात का हमें गर्व है। जिस तरह से ऑपरेशन सिंधु का अंजाम दिया गया, अब पीओके की मांग की जा रही है, क्या हमारा मत है पीओके हमारा ही है और समय आ गया है कि उसको भारत में मिला लिया जाए। स्वतः भाजपचे आमदार आहेत संजय पदे रॅलीत सहभागी झाले आणि तुम्ही बघू शकता तिथे पारंपरिक जे बँड आहे, बँड सोबत हा रॅली सध्या करण्यात आल्या आहेत आणि रस्त्यावर तुम्ही बघू शकता पाकिस्तानचे झेंडे लावून सध्या पाकिस्तानच्या जे भाजपचे कार्यकर्ते आहेत बोरीवलीकर आहेत ते विरोध सुरू केले आहेत आणि जोरदार एक रॅलीची सुरुवात बोरीवलीमध्ये झाली आहे। काही कार्यकर्ते आहेत पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही घोषणाबाजी देते, त्यांचे झेंडे रोडवर लावतात, तर काय नाही, आम्ही पाकिस्तानला एक संदेश देतो का तुम्ही केवढा खालचा दर्जाचा हे पाकिस्तान देश हा एकदम खालचा आणि निर्लज्ज देश आहे, ज्यांनी म्हणजे भारताच्या पाठीत खंजर खोपतात आणि असंच चुकीने हल्ला करतात, म्हणून त्यांच्या विरोधात आज आम्ही रस्त्यावर उतरलो। सिंदूर ऑपरेशन सक्सेसफुल झाला आहे, आता काय मागणी करणार तुम्ही? आता सिंदूर ऑपरेशन केलं जसं केलं असं पुन्हा संपूर्ण पाकिस्तानवर आपला कब्जा व्हायला पाहिजे असं आमची मागणी आहे। भाजपचे कार्यकर्ते यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि एक उत्साह आहे भारताच्या प्रति। कॅमेरामॅन संतोष मुंबई।